महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब जे थोड्याच वेळात या कार्यक्रमामध्ये येणार आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि आपण सर्व बंधू भगिनी, या योजनांच्या अगदी थोडक्यामध्ये आपल्याला मी थोडी माहिती सांगतो की जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, हा कार्यक्रम एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये यायचं कारण काय आहे, या कार्यक्रमामध्ये जी कामं होणार आहेत त्याचं महत्त्व काय आहे आणि अनुषंगिक बाबी थोड्या मी या ठिकाणी विशद करतो। आपल्या तालुक्यामध्ये श्रामपूर नगर परिषदेला जवळपास 26.5 एकर जागा या विविध विकास कामांसाठी शेती महामंडळाची दिलेली आहे। त्याचबरोबर 12 ग्रामपंचायतींना 163 एकर जागा या माननीय नामदार साहेबांनी मंजूर केलेली आहे। आता या जर जागा बघितल्या की त्या 12 ग्रामपंचायतींना आपण 163 एकर देतोय, ती जागा जवळपास 160 कोटी रुपयाची आहे। त्याचबरोबर नगर परिषदेला जी 26 एकर जागा दिली जात आहे, तर ती जागा जवळपास 50 कोटी रुपये त्याची किंमत आहे। या किमती आम्ही रेडीमेडला बनवून काढलेल्या आहे, त्याची बाजारभाव जे आहे ते आपल्याला माहिती असते। साधारणपणे आपल्या तालुक्यामध्ये 209 कोटी रुपयांची 190 एकर जमीन हे वितरण आज या ठिकाणी होणार आहे। पाठीमागे खंडकरी शेतकऱ्यांना जमिनीचं वाटप झालं, ते वाटप होत असताना त्याच्यामध्ये काही आवश्यक सुधारणा होत्या, त्या सुधारणा होऊन गेल्या, परंतु अंतिमतः मिळालेली जमीन ही वर्ग 2 स्वरूपामध्ये मिळालेली होती। शेतकऱ्यांची अडचणी होत्या, त्या जमिनीमध्ये विकास काम करता येत नव्हते, किंबहुना शेती कारणासाठी विकसित करायची झाली तर त्याच्यामध्ये काही अडचणी होती आणि याचा सातत्याने विचार करून एक मोठा निर्णय आहे की जो घेतला गेला, माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये खंडकरी शेतकऱ्यांना वाटप झालेल्या जमिनी हा वर्ग 1 करण्याचा निर्णय घेतला। हे जर आपण बघितलं तर फक्त आपल्या तालुक्यामध्ये जवळपास 6000 एकर जमीन
त्याचं विस्तारीकरण खोलीकरण केलं जाणार आहे आणि त्याची क्षमता 450 दशलक्षवरून ते 957 दशलक्ष होणार आहे आणि साधारणपणे 90 दिवस आपल्याला पुरेल पाणी एवढ्या पाण्याचा साठा या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये इतर जलकुंभ असेल, जे वाहिनी टाकणं असेल अशी कामं समाविष्ट आहेत। त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नवोत्थान महाअभियान या योजनेअंतर्गत जवळपास 2.5 कोटीचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे। जिल्हा वार्षिक योजनामधून या समितीचे अध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे आणि पालकमंत्री महोदयांना आपल्याला निधी उपलब्ध करून दिला। नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत 1.31 कोटीचा निधी मिळालेला आहे आणि साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेचा 3.5 कोटीचा निधी असा एकूण 7.11 कोटी रुपयाचा निधी हा आपल्या नगर परिषदेला फक्त विविध विकास कामांसाठी मिळालेला आहे। त्याचबरोबर जे आपल्याला विनामूल्य क्षेत्र जे दिलं आपल्याला मी सांगितलं तर त्याच्यामधून हाऊसिंग फॉर अर्बन पुअर म्हणजे नागरी भागातील गरिबांसाठी घर बांधण्यासाठी आपल्याला 8 हेक्टर 40,000 क्षेत्र उपलब्ध करून दिलेलं आहे। निसर्ग आणि सांडपाण्याचं निसर्ग त्याच्यासाठी जवळपास 3.5 एकर जागा आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आणि शासकीय ऑफिस आणि निवासस्थानं याच्यासाठी आपल्याला 2 एकर जागा उपलब्ध करून दिलेली आहे। अशी जवळपास 26.5 एकर जागा ही विनामूल्य उपलब्ध करून दिलेली आहे। दुसरी योजना मी पाहिली की ज्याच्यामध्ये दीनदयाळ अंत्योदय योजना या योजनेमध्ये सामाजिक विकास आणि पायाभूत संरचना यासाठी चालू आर्थिक वर्षामध्ये 33 बचत गटांना मिळून 1,27,00,000 रुपये हे व्यवसायासाठी कर्ज पुरवठा करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर स्वयंरोजगार कार्यक्रम या माध्यमातून 20 लाभार्थ्यांना 17,15,000 रक्कम हे उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे। आणि आजच्या काळामध्ये व्यवसाय उभा करणं या व्यवसायासाठी शासनाची मदत होणं कारण नोकरीची परिस्थिती आपल्या सर्वांनाच माहिती आहे म्हणून आपण नेहमी सांगितलं जातं की मराठी तरुणांनी आपला उद्योग व्यवसाय निवडण्याची आवश्यकता आहे परंतु ते करत असताना त्या व्यवसायाला शासनाचं पाठबळ मिळणं हे तितकंच आवश्यक आहे आणि त्या माध्यमातून मला तर सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की केंद्र शासनाच्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी PM स्वनिधी या योजनेतून आपल्या शहरामध्ये जवळपास 3,127 ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि त्याच्यापैकी 2,472 जे गरीब आहेत जे गरीब आहेत ज्यांचं रोजच्या कामावरती आपलं पोट भरलं जातं म्हणजे हातावरती पोट आहे अशा लाभार्थ्यांसाठी जवळपास 2,472 लाभार्थ्यांसाठी 2,47,00,000 कर्ज वाटप तेही आजच्या कार्यक्रमामध्ये केलं जात आहे आणि थोडं आपल्यासाठी आणखी आपले नगरपालिकेचे प्रशासक आहेत मुख्याधिकारी आहेत जे पदाधिकाऱ्यांना ज्यांना नगरपालिकेमध्ये काम केलेलं असेल ते करत असतील तर त्या सर्वांसाठी मी नमूद करू इच्छितो की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये श्रीरामपूर नगर परिषदेने हे जे काम केलेलं आहे तर ते 1 नंबरचं आहे। प्रथम क्रमांक श्रीरामपूर नगर परिषदेचा आहे त्याबद्दल हे सर्वच अभिनंदन